नामसंग कीर्तन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. ज्ञानोबा 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 माऊली. लंकापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी. ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता मज साई हे येथे करावे देवा, करावे देवा. तुझी सेवा सकल आपुलिया लाजा धावे भक्ताची काजा. नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत. प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवे करता निवडलेला भंग विश्वभूषण वैराग्यमूर्ती देवनिवासी पंचम वेद निर्माते जगतउद्धारक जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा भक्ताचं वर्णन व भगवंताची भक्तवत्सलता प्रतिपादन करणारा विठाला
सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी उंडेगाव यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. ज्यांनी फोनवरून संपर्क केला ते म्हणले आपल्या गावातलेच राम देशमुख असतील, आमचे गायनाचार्य विवेक महाराज असतील. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, श्रोते मंडळी, परिसरातून आलेली सर्व काही भजनी मंडळी, येळीकर, केळीकर, उत्कृष्ट मृदुंगाचार्य आहेत, टाकळीकर आहेत, धर्मापुरीकर, अजून चिंचोलीकर आहेत, जमलेली सर्व श्रोते मंडळी, माता भगिनी, तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो. विठाला तुकोबरा या अभंगातून भगवत भक्ताचं वर्णन करतात. कोणाला म्हणायचं भक्त? जनजगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला. आणि मला वाटतं जगाचा संबंध तोडल्याशिवाय देवाशी संबंध कधी जुटू शकत नाही. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही, करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. अशी भक्ती चालत नाही. कबीरदास महाराजाचा दोहा आहे. कबीरदास महाराज म्हणले दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतेत, सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जातेत. पण महाराज म्हणले खरी आठवण तुम्ही सुखात केली तर तुमच्या जीवनात दुःख येणार नाही. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई, जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होए कबीरा, दुःख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर देवाला कधी सांगू नका देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. विठाला आणि मला वाटतंय आपल्या जीवनात येणारं सुख असो दुःख असो माणसानं देवाला सांगितलं पाहिजे. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. आपल्या जीवनातलं सुख दुःख कोणाला सांगायचं? देवाला सांगायचं. तुम्ही कोणाला सांगतात? माणसाला. माणसाला सांगून काय उपयोग आहे का? माणसाला दुःख सांगत जात जाऊ नका, बऱ्याच माणसाला बरं वाटत असते. याला तसंच पाहिजे म्हणते. बरं, ज्याच्याजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ आहे. मग आपलं दुःख देवाला सांगावं का माणसाला? देवाला. माणसं माणसाला सांगतात, ते दुसऱ्याला हात दाखवतात. बघा, हात तर त्याला दाखवतात ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला. एखाद्या बाईच्या पोराची सोयरीक जमत नसेल तर त्या बाया तर येड्यावानीच करायला लागल्यात. ह्या वायदाकडं जाय त्याचा गंडान, दुसऱ्याकडं जाय त्याची दोर्यान. आमच्या इथल्या का वायदाकडं बाई आली म्हणली महाराज बघा ना काहीतरी. त्यानं सांगितलं बाई उद्या या. नाही हो, बघा बघा, तुम्हाला सांगितलं ना उद्या या. उद्या येताना नुसतं येऊ नका, पोराची कुंडली घेऊन या. लगेच दुसऱ्या दिवशी बाई हजर. महाराज बघा काहीतरी. त्यानं सांगितलं आणा इकडं कागद. महाराज म्हणले बाई तुमच्या नवऱ्याचं नाव तुकाराम आहे. अगदी बरोबर आहे महाराज. तुम्हाला 2 पोरी आहेत. अगदी बरोबर आहे. 3 पोरं आहेत. अगदी बरोबर आहे. तुम्ही काल दुकानावरून 25 किलो तांदूळ आणले. मग तर बाईनं पायच धरली. बाई म्हणली माय महाराज म्या लय महाराज पाहिले, मग तुमच्यासारखा महाराज नाही पाहिला. किती पोरण किती पोरीत हे द्या सोडून म्या तांदूळ आणले हे बी तुम्हाला कळालं. महाराज म्हणले काल तुम्ही 50 किलो गहू बी आणले म्हणली महाराज, पण तुम्हाला कसं कळायला लागले? ते म्हणला बाई तुला कुंडली घेऊन यायला सांगितली, तू राशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आलीस. तुला आता हे नाही तर काय सांगू. हेच ना तुझ्या घराचं भूगोल, इतिहास, नागरिक शास्त्र. म्हणून कोणालाही हात दाखीत फिरू नका. ते पोपटपंची असतात ना, ते भविष्य सांगणारे, ते तर ह्याच्यापेक्षा गेलेली. त्याला एके दिवशी गिराईकच नाही सापडलं. ते म्हणला राघव आज तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल, मुझे गिराईक क्यों नहीं मिला. त्यानं काढली चिठ्ठी आणि त्याच्यावर लिहिलेलं होतं कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर.
अरे कोणाला काही कळत नसते राजा हो, आपलं जीवन सुंदर बनवणं हे आपल्या हातात आहे ते अधीन आपुली हाती आणि का ठेवी ती काय बोल. महाराज म्हणले दुसऱ्याकडे बघूत नका, स्वतःच कर्तृत्व चांगलं करा. विठाला म्हणून देवाचा स्वभाव आहे, देव बाह्यरंग बघतच नाही. विवेक महाराज काय बघतो? देव काय बघतो? अंतरीची घेतो गोडी पाहे गोडी भावाची पाहे गोडी भावाची पाहे गोडी भावाची अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. देव बाह्यरंग बघत नाही, अंतरंग बघतो. तुम्ही आम्ही बाह्यरंग बघतो. तुमचा आमचा संसार चालला कशावर? बाह्यरंगावर. अंतरंग कळतं का? पण देव बघत नाही त्याच्या हातात अंगठ्या किती आहेत, गळ्यात लॉकेट किती आहे, त्याची गाडी कशी आहे, त्याचा बंगला कसा आहे, हे माणसं पाहते, देव पाहत नाही. तुमचा आमचा बाह्यरंग आहे. मला सांगा, तुमचं पोरग जर पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून? तुमच्यातलं कोणी गेलं नाही का? रूप पाहून. गुण त्यानं पाहितलेले असतात का? नाही. मग आता मी बऱ्याच पोराला सांगत असतो, चांबडा चांगला असून उपयोग नसते रे, माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. मन पाहता आलं तर मन पाहत, चांबडा पाहून काय भुलतात? काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असती. ज्याला कळालं त्याला धन्यवाद. लय अवघड आहे. एक तर सध्याच्या काळात कोणी कोणाला पोरगी देईन, आणि ज्याला पोरगी द्याली त्याला पास पडन. आमच्या इथे एक जणानं 10 पोरी नापास केल्या. उगत लोकांच्या लेकराला नाव आठवायचे. कोणतीची हाईट कमी आहे, कोणतीची हाईट जास्त आहे, कोणती जाड दिसायली, कोणती उन्हात गेल्या लाल पडायली. या अरे करतो तरी कोणती पास? त्याचं आता इतकं वय झाले, त्याला आता कोणी पोरगीत देईन. पुन्हा पोरगी पाहायला गेलं, पोरीनं त्याला विचारलं तू नाव काय? ते म्हणला वसंत. ती म्हणली मला नाही पसंत वट. आणि पोरी पाचचे दिवस गेले पोरो, आता एक भेटणं दुसरी नापास कुठं करतात. आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आले डिमांड. हां काय येऊ नी महाराज, काय येऊ नी. 15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता, आमचं लेकरू पदरात घ्या. त्यावेळेस पोराचा बाप म्हणायचं तुम्ही कुठं, हा तुम्ही कुठं, आम्ही कुठं. आता जिरली का? आता जिरली. आता बळत जे हरी घालायला, जे हरी ते म्हणला पुढच्या घरी. यंदा नाही नादी लागायचं मला. म्हणून मुलीच्या बापानं सुद्धा मुलगी देत असताना परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे. काय पाहणं गरजेचं आहे? परिस्थिती नाही, स्थिती. जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते, स्थिती पाहत होते. घराणा माळकरी आहे का, मुलगा निर्व्यसनी आहे का, देऊन टाका मुलगी. गरीब आहे असू द्या म्हणायचे, गरीब आज न उद्या होईल श्रीमंत. पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. जुनी माणसं म्हणायचे मुलगा श्रीमंत असेल, तो व्यसनी असेल तर एक दिवसात इष्टे टिकून खाऊ शकतो. माणसं पैशानं सुखी राहत नसतेत, माणसं संस्कारानं सुखी राहत असते. पण पूर्वीच्या काळातली माणसं म्हणायचे अर्धीच असावं, मात्र कशी असा सुखाची. आता तसं राहिलं नाही. आता परिस्थिती पाहिलीत.
कोण्या पुरीच्या बापाला विचारायचं पोरग कसं पाहिजे, ते म्हणते पैशावालं पाहिजे, नोकरीवालं पाहिजे, त्यानं 2 टाइम बिन पाण्याची पिली तरी चालती, रोज त्याला फाट्यावरून धरून आणावं लागलं तरी चालते. मग आता कसं पाहिजे? म्हणून सध्याच्या काळात घटना घडायला लागल्यात. लग्न झाल्याच्या नंतर 6 महिन्यालाच मुलीनं फुकून घेणे, औषध पिऊन मरणे, इरीत उडी टाकून मरणे, फाशी घेऊन मरणे, या गोष्टी का घडायला लागल्यात? त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, माहेरचे, तिचा बाप आहे. कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते, काय पाहिला होता? तिच्या बापानं तेच पाहिलं होतं महाराज. कारण माणसं पाहिले नव्हते, काय पाहिला? पैसा पाहिला, पैसा. म्हणून परिस्थिती न पाहता काय पाहणं गरजेचं हो? स्थिती, स्थिती, स्थिती. आणि पोरीच्या माईला तर एकच वाटायले, पोरग कसं का असणं, एकुलतं एक असा आणि त्याला मायबाप नसा. आमच्या इथली बाई म्हणली, महाराज आमच्या बबीला एखादं पोरग पाहणं. मी म्हणलं काकू काय पोरं पाहत हिंडतो काय? मी नाही, तुम्हाला ठापा ठेपा असते. मी म्हणलं कसं पाहिजे? तुमच्यासारखंच माळकरी असा, 10 चक्कर जमीन असा, पैसा कमीनारा असा. महाराज आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे, पण आमची एक अट आहे. मी म्हणलं काय अट आहे काकू? पोराला मायबाप नसा. मी म्हणलं बाबू, मग ते छातीत दबली. पण मी बी कीर्तनकार माणूस आहे. मी म्हणलं काकू एक पोरग आहे ना तसं. म्हणली कसं आहे? मी म्हणलं दिसायला सुंदर आहे, माळकरी आहे, निर्व्यसनी, घरची परिस्थिती जमते मै, पण पोराची बी एक आट आहे. म्हणली काय आट आहे? मी म्हणलं पोराची आट आहे, पोरीला मायबाप नसा. बाई आम्ही काय इरी तुडी हाना का? मी म्हणलं मग त्याच्या मायनं फक्कून घ्या तू इरी तुडी हाना का आणि त्याच्या मायनं फुकून घ्यायचंय होय? विठाला हे तुम्ही आम्ही बाह्य रंग बघतो, पण जगाचा बाप बाह्य रंग बघत नाही महाराज. भाव का भूका भूमे तो भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. काही न लगे ये का भावची कारण तुका म्हणे आना विठोबाची देवा कारणे भाव तस्मात थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. देव बघतो फक्त भाव बघतो महाराज. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देव बघत नाही कोणती जात, कोणता पंथ, श्रीमंत का गरीब. आणि परमार्थात जातीचा संबंध नाही हो. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. तुका म्हणे याती आणि होका तयाची. किती प्रमाण सांगायचे तुम्हाला? परमार्थात जातीचा संबंध नाही. आणि एवढं सांगून जर एखादा नालायक माणूस ऐकत नसेल आणि एखाद्या वारकऱ्याची वैष्णवाची जात विचारित असेल तर महाराज म्हणले त्याला कुंभी पाक नरकात जावं लागते. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगितो पतन कुंभी पाक. 2 पाप भयंकर सांगितलेत परमार्थात. परमार्थात येऊन साधू संतांची निंदा करणे आणि परमार्थात येऊन एखाद्या वारकऱ्याची वैष्णवाची जात विचारणे, हे 2 पाप जन केलेत त्याला नरकाशिवाय दुसरीकडे जागाच भेटत नाही. जात पाहण्यासाठी शास्त्रात एक ठिकाणी परवानगी. आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना 100% जात पाहिली पाहिजे. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, हे तिथं पाहिलं पाहिजे. पण परमार्थात कोण शहाणपणा करायचा नाही. ज्याला वाटतंय आपलं चांगलं व्हावं त्यानं. सर्वात मोठं पाप आहे हे. या मंडपात बसल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सगळी एक आहे. ते माझे सोयी रे सज्जन सांगाती, पाय आठवी ते विठोबाचे. म्हणून तुमचं कर्तृत्व किती चांगलं आहे, तुम्ही किती चांगलं वागतात
याच्यावरून कळतंय तुम्ही किती चांगल्या जातीचे. ध्यानात येते का माझा शब्द? म्हणून जात त्याला म्हणते. जात असती ती इज्जत असती आणि जात असती ती इज्जत असती. आलं का ध्यानात? पुन्हा एकदा ऐका. जात असती ती इज्जत असती आणि जात असती ती इज्जत असती. तुमचे वायर ढिलीत का जराशे? मी जाऊ का घरला? गावात तुम्हाला किती इज्जत आहे त्याच्यात तुमची जात कळती. जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? खानदान. तुम्ही खाता काय, दान देता काय, याच्या तुमची खानदान अवलंबून आहे. आता खातं नाहीत नीट धड दान देत नाहीत. जरा लोक तुमच्या इथले बरे दिसायले श्रद्धाळू. काय काय गावात लोक खाऊ घालीत नाहीत असं नाही. टोचून लय बोलत येतो. कीर्तनाच्या आधी मला जेवायला वाढण, ताटातली चपाती संपली. एक म्हातारा म्हणताय जा चपाती आणा. 3 जण गेली हो. मी आलं बाबा 3 जण काय आला पाटील? महाराज काल 2 जणाला उचलली नव्हती. 2 जणाला उचलली नाही. ती आचार्याच्या हातची चपाती कशी कोयत्यानं सुद्धा तुटणं गेली हो. ती चपाती नव्हती, चपाता. कोयत्यानं तुटले गेली आणि ती मला दिली खाला. आणि पुन्हा म्हणते महाराज लोक का नाही काही खाते. गाढवत वय आम्ही. एक जणानं घरी जेवायला नेलं आणि बायकोला म्हणलंय वाढ चपाती. महाराजाला वाढ वाढ वाढ. त्याला पुन्हा भेटत नसते. तू का हलकट समजायला लागलास का काय? मला जेवण झालं विचारलं झालं का जेवण? म्हणलं हो. म्हणलं कस काय? म्हणलं नंबर 1 घरी हेच खातात का? गांजऱ्या गवत खातात का? काय माणसं बोलत आहेत महाराज. आणि गरीबाच्या घरी जाऊ श्रद्धा आहे. कुडाचं घर असू द्या, झोपडा असू द्या, आमच्या गरीबाच्या घरी काय श्रद्धा आहे. आमच्या महाराज लोकांना गरीबाच्या घरी आवर्जून गेलं पाहिजे, भावना असते. अहो काय काय हलकट श्रीमंताचे तर सगळं असते, श्रद्धा नसती. आम्ही तिकडं जातो कधी कधी मुंबई पुणे. बंगल्यात एंट्री केल्याबरोबर बायका मंजूळ स्वरात विचारतात महाराज तुम्ही आलात ना? मला डोळ्यात माती पडली का? आलो तवा दिसायलो ना. बरं बरं बरं. कुठून आलात महाराज? मला परभणी. फार लांब असेल. मला उद्या जवळ आणतो, माझ्या बापाच्या हातात आहे. बरं बरं. महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता का? मला नाही ऊस घेतलेत खुरपायला. काय धंदा आता मला दुसरा. बरं बरं. महाराज जेवण वगैरे करता? म्हणलं हो. काय खाता जेवणात? म्हणलं गावऱ्या. नाही काय खात असतात काय? म्हणलं हाबरेटीचा कडबा, ज्वारीचा कडबा, उरलं सुरलं तर सारमाड सुद्धा हाणणार, ढिल्ला पडणार नाही. आणखीन काय घेणार? म्हणलं डोसक्यात दगड घालून घेणार. काय घेणार आणखीन? बाई स्वयंपाक करू लागली किचन वाट्या, पायात चपला घालून. म्हणलं घाल द्या आता काय अडला हरीण गाढवाची. जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती. म्हणलं बाई तुमच्या पायात चप्पल आहे. महाराज ती वाढायचीच आहे. म्हणलं वाढायची? अशा किती चपला आहेत तुमच्या घरात? म्हणली वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजाराला जायची वेगळी, फिरायला जायची वेगळी. मला हाणायची असली ताण. आणि हान एकदा आम्हाला तू. माणसं म्हणते सुशिक्षित झाले, याला सुशिक्षित म्हणत नाही. आमच्या परमार्थात सुशिक्षित त्याला म्हणते जे जे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. धर्माचरण करतो तो खरा सुशिक्षित आहे. विठाला म्हणून म्हणलं ना खानदान महत्वाचं असतंय. आणि दान देत जा. दानानं धनाची शुद्धी होत असती. आपली माणसं दान देत नाहीत. दान तर असं देतेत काय सांगा. आता भागवत कथा सुरू आहे का? आमच्या भागवतकाराला पाठच झाले माणसं काय दान देतात. बायका आम्हाला शेवटच्या दिवशी पिसा देतात बघा. देतात का तुमच्याकडे पिसा? माय लय पिसा तुम्ही टिपटॉपचे देतात का महाराज? त्या पिसा पाहिल्यावर तर मला हसूच येते. पिसा पाहिल्यावर माणसाला पिसं लागते. त्या पिसाचं असे असतात त्याला हळदीचे बोट, कुकाचे बोट, तेलानं भिजलेल्या, उदबत्त्यानं जळालेल्या, मर्री गाय बंबन कुदान. शेवटच्या दिवशी दक्षिणा असती. त्या पिसात आमच्या घरी पोतं भरलं एक. बायको म्हणली होय हो एवढ्या पिसाचं काय करू? म्हणलं गोदडी शिव ना. कोणी कुण मोजा दिडी त्याचं काहीच होईन. काय करते तू? महाराज लग्नाचा असेल तर त्याला आयराव साडी असती 7व्या दिवशी, शेवटच्या दिवशी. आपण साडी अशी घेतात लोक. आमच्या बायकोला डोसकं झाकलं तर पाय उघडे.
पाय झाकले तर डोसकं उघडती. साडीन पिसान घरी गेल्या एकी जागी राहतच नाहीत. इन तिला तिनं तिला, इन तिला तिनं तिला, घर फिरेच. शेवटच्या दिवशी दक्षिणा असती. दक्षिणा तर अशी देते काय सांगत तुम्हाला. कोणतीचा कोपरा गेलेला, कोणती मधातून फाटलेली. सकाळी सकाळी आमच्या गावातला माणूस पळत आला, दक्षिणा दिली, पाया पडा मिळाला. तात्या कस काय कधीच दक्षिणा देत नाहीत. लय फिरलो गड्या मला कुठंच चलन जी चलन ती आम्हाला. इमानदारीने एका गावात मला अशी नोट दिली, अर्धी 10ची ना अर्धी 20ची. तिथं काय पाहायला टाइम का काय. मी आपलं गाडीत बसलो, गाडीत बसल्या हौसानं नोटा मोजू लागलो. नेमकी नोट हातात ती आली. मी आता असं पाहिलं. ड्रायव्हर म्हणला काय झालं महाराज. मला नोट बघ ना. जाऊ द्या म्हणला, एखादं गिराईक सोडून द्या. मला नाही नोट चालवायची. कुठं चलता. म्हणलं बघ ना कुठं चलतो. दुसऱ्या दिवशी आळंदीला निघालो. रोडच्या कडीला हायवे टच किराणा दुकान होतं. त्याला म्हणलं गाडी थांबव. नोट अशी मुठीत धरली, मुठीत उघडी नाही. मला वाटलं दुकानदार धरीन आणि गल्ल्यात टाकीन, पण ती दुकानदार आहे महाराज थोडाच. मी म्हणलं दुकानदार 10 रुपयाची बिस्किट द्या. त्यानं अशी नोट उकलून पाहिली. ते म्हणलं महाराज नोट दुसरी द्या. मी म्हणलं चुकलं गड्या, उघडं पाड्या झाकणच आहे ना. नोट तिथं चालली नाही. आळंदीला गेलो. आळंदीला गेल्या आमच्या चैतन्य आश्रमात संन्याशी बाबा राहते. बाबाचं दर्शन घेतलं. बाबाच्या हातात ती नोट घातली. बाबानं नोट खिशात घातली. दुसऱ्या खिशात हात घातला आणि 2000ची नोट मला दिली. मी म्हणलं बाबाला नव्हतं फसवायला पाहिजे होतं. 2000 रुपये दिले बाबानं. मी म्हणलं बाबा एवढे काय करायचे पैसे. रावदी मावली मला तरी कोण येत शिवाय मागणं पुढं फुफुटवडं. मी म्हणलं आता बरं चालेल मोहबी बाबा. नाही तरी पण राऊदी मला दया आली. मी म्हणलं बाबा मी तुम्हाला फसिलं ना राव. बाबा म्हणले काय झालं रे. मी म्हणलं मी नोट उकलून बघा ना. बाबा म्हणले मग मी बी उकलून पाय ना. मही तरी 2 जाग्या चिटकेलेली. बाबाची 3 जाग्या 100ची 200ची पुढी 2000ची. मिळालं शाबास विठाला. हे तुमचं आमचं समर्पण आहे. अहो माणसं सोबत चॅप्टरपणा करते सोडून द्या. देवासोबत सुद्धा. नारळ जर देवाला फोल्ड आणि नासकं निघालं तर माणसं म्हणतात नारळ देवाला. इतका एवढा देव आहे का. नासकं नारळ पाहून घ्याला. पण माणसं म्हणते तुम्ही आम्ही देवाला चांगलं समर्पण करीत नाहीत म्हणून चांगले फळ येत नाहीत. विठाला म्हणून म्हणलं ना खानदान महत्वाचं असतंय. आणि ऐका भक्त त्याला म्हणायचं ज्याला देव आवडतो त्याला नाही. देव तर सगळ्यालाच आवडतो आपल्याला कामापुरता. हो देव आवडतो या शब्दाचा अर्थ देवही आवडतो आणि बाकीच्याही काही गोष्टी आवडतात. पण 1 नंबरचा भक्त तो आहे ज्याला देव आवडतो नाही, ज्याला देवच आवडतो. शांत बस रे. देव सोडून जगामध्ये त्याला दुसरं काहीच आवडत. नावडे जनधन माता विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. जगामध्ये त्याला जनही आवडत नाही आणि धन सुद्धा आवडत. याच्यानंतरचं प्रमाण संका. सर्व संगे विट आला तू एकला आवडसी. तू एकला आवडसी. तू एकला आवडसी.
सर्व संगे विट आला तू एकला आवडसी. जगामध्ये देव सोडून त्याला दुसरं काहीच आवडत नाही. नावडे जन आणि नावडे धन. जनही आवडत नाही आणि धनही आवडत. जन म्हणजे जगातले लोक का आवडत नाहीत. लोक स्वार्थी आहेत. पैसा आहे तोपर्यंत अख्खं जग पुढं पुढं करतंय. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. आपलं जर जरा बरं चाललं तर आपले पाहुणे मनानं फोन लावितात. एकदा का आपलं वाजलं मग लग्नाची पत्रिका सुद्धा कोणी देत नाही. 22 वर्षापूर्वी एक माणूस बिचारा गरीब होतं, त्याला कोणीच विचारित नव्हतं. पण त्याच्याकडे जरासा पैसा आला, श्रीमंती आली की कोणी म्हणू लागलं ते आमचे पाहुणे, आमचे पाहुणे. आदिगण काय मिळते काय. मी नाही सांगत, कबीरदास महाराजाचा दोहा आहे. जब लग अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करें. अपना पैसा निकल गया तो कोई मीठा नहीं बोले. सब पैसे के भाई ओ सब पैसे के भाई ओ सब पैसे के भाई ओ सब पैसे के भाई. ओ दिल का साथी नहीं रे कोई. दिल का साथी नहीं रे कोई. दिल का साथी नहीं रे कोई. ओ सब पैसे के भाई ओ सब पैसे के भाई हो. सब पैसे के भाई ओ सब पैसे जगात सगळे लोक पैशावर प्रेम करतात, आपल्या कोणीच नाही. आणि ही शिकवण जर मला वाटते कोण दिली असेल तर या कोरोना रोगानं दिली हो. अशा बऱ्याच शिकवणी दिल्या, पण पहिली शिकवण दिली येड्या देव सोडून तुझं कोणीच. अहो माणसं देवाला विसरून जाऊ लागली. ते रोग म्हणला देवाला विसरून चाललात का. मी तुम्हाला सांगतो आता देव सोडून तुमचं कोणीच नाही. मग मला सांगा, तुमच्या घरातला एखादा पेशंट पॉझिटिव्ह सापडलाच तर त्याला हॉस्पिटलमध्ये सोडायला घरातले कितीक माणसं जात होते हो. जात होते का. सोडायला तर सोडूनच द्या महाराज, त्याच्या जवळ सुद्धा कोणी जात नव्हतं. बरेच माणसं मला वाटते कोरोनानं मरण्यापेक्षा हाय खाऊनच जास्त मेले हो. अहो तुम्ही रोगाचा द्वेष करा, माणसाचा द्वेष करू नका ना. पण माणसानं माणसाचा द्वेष केला म्हणून घात झाला. किती घात झाला सांगू का. अहो त्याला कोणी बोलत नव्हतं, त्याला कोणी चालत नव्हतं, म्हणून त्याची मानसिक वृत्ती अशी झाली, मी आता जीवन जगू शकत नाही. त्या धसकीनं माणसं गेली. माझं वैयक्तिक मत आहे, त्या लोकाला तुम्ही धीर दिला असता, त्या लोकाला तुम्ही सहानुभूती दाखवली असती तर ती माणसं आज जीवन जगले असते. अहो जेवढे कोरोनामध्ये माणसं गेले ते आता बघायला भेटणार आहेत का आपल्याला. गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद जरूर आती है. म्हणून रोगाचा द्वेष करा, माणसाचा द्वेष करू नका. माणसानं माणसाचा द्वेष केला म्हणून लय मोठा घात झाला महाराज. अहो पॉझिटिव्ह माणसाला जेवढा घरातल्या माणसानं त्रास दिला तेवढा यम सुद्धा देणार नाही. नाही नाही नाही. तो जिथं बसला तिथं बसायचं नाही, तो जिथं उभा राहिला तिथं उभा राहायचं नाही, तो जिथं झोपला तिथं झोपायचं नाही. काय काय माणसं आहे ना गाद्या जाळल्या. काय सांगायचं तुम्हाला आणखी. अहो किती द्वेष केला त्याला सीमा असती काहीतरी. अहो गिरणीवाल्यानं त्याच्या घरचं दळण बंद केलं, दूध विकत घेणाऱ्यानं त्याच्या घरचं दूध बंद केलं. काय गाईला प्याला होता का ते. कळायला पाहिजे माणसाला महाराज. अहो जनावर माणसासारखं वागते पण माणूस माणसासारखं वागत नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. 500 एकरवाला श्रीमंत माणूस मेला आमच्या इकडं. जाळायला एकुलता एक मुलगा आला नाही, जाळणाऱ्यानं 1500 रुपये घेतले महाराज. काय सांगायचं.
आपला बाप कोरोनानं मेला, तर एकुलती एक मुलगी अंतविधीला आली नाही. काय सांगायचंय मग? सांगा, जगाच्या पाठीवर देव सोडून आहे का तुमचं कोणी? नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नवे कोणी. आरती दासील एक प्राणा माझे माझे भगवी, आरती दासील एक प्राणा माझे माझे भगवी. नाही कुणाचे कोणी तुझे नवे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नवे कोणी. आरती दासील एक प्राणा माझे माझे भगवी, आरती दासील एक प्राणा माझे माझे भगवी. कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे चोरे, कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे चोरे. येण्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे, येण्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. मायेचा बाधा, मायेचा बाधा, मायेचा बाधा, मायेचा बाधा. नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कोणी तुझे नवे कोणी. आरती दासील एक प्राणा आरती दासील एक प्राणा माझे माझे भगवी. जगात देव सोडून आपलं कोणीच नाही हो. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा, शरीर जायाचे ठेवणे. म्हणून नावडे जन. आता धन कावडत नाही, नश्वर आहे. धन मिळविले कोटी, संगे नाही रे लंगोटी. लंगोटी सुद्धा सोबत येत नाही हो. धन कोणा कामा आले, पहा विचारोनी भले. सोबत येत नाही. मी तर म्हणतो अख्खं जग श्रीमंत होण्याकरता प्रयत्न करते. तुम्हाला कोण सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो? सुखाचा आणि श्रीमंतीचा सुतराम संबंध नाही. आज ते माणसं जास्त दुःखी आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही, झोपीची गोळी खावा लागती. पण आमच्या गरीबाला बघा बरं, दिवसभर शेतात काम करते, संध्याकाळी त्याला पडलं की झोप लागती. ज्याला पडलं की झोप लागती का समजायचं भाग्यवान माणूस. बिन पैशाचा श्रीमंत. त्याला घोरू घोरू झोप लागती. कोणालाही घोरता येत नाही. जो बिन घोर आहे, ज्याला कोणताच घोर नाही त्यालाच घोरता येत आहे. कोणाला घोरता येतं का? बरोबर येळेवर परमान दिलं का नाही तिनं? हिंदीतलं वाक्य सांगतो तुम्हाला. एक हिंदीतलं वाक्य. श्रीमंतापेक्षा गरीब माणसं कसे सुखी आहेत. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है, उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. आलं का ध्यानात? नाही कळत नाही हिंदी. त्याला मी काय करू बरं? एका गावात काल्याच्या कीर्तनाला हिंदीतून अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन खाया. जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाल्या पंगत बसली बायाची आणि एक बाई म्हणली, माय त्या खडकवाडीच्या पोरानं कीर्तन नादर केलं, मग मधात हिंदी हिंदी काय म्हणू लागलं तेच कळलं नाही. दुसरी म्हणली, अगं काय करायला हिंदी हिंदी हान बुंदी चाल घरला. आपल्या बायाला हिंदी कळत नाही, इंग्रजी कळत नाही. आमच्या गावातल्या 10 बाया पंढरपूरला गेल्या. आनसाबाई, द्वारपाकाबाई, कौसाबाई, सौमित्राबाई इथल्या सोडून रे बाबा. तिथं बरमुडा घालून अमेरिकेची बाई आली. तिनं पंढरपूरचं मंदिर बघितलं आणि ती म्हणली, ओ वा वंडरफुल. वंडरफुल म्हणजे सुंदर. पुन्हा ती म्हणली, ओ वा वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली, भावाने वंडरफुल नाही पंढरपूर आहे. झाला. धन कितीही कमवा सोबत येत नाही, हा आपला मुद्दा आहे.
नाही तर लय माणसाला हव्यास असती कमवायची. 10 मजली बंगला बांधला तरी वरी गज काढीत आहे. अरे मरायचंय कवा तुला? हा लय माणसं काय सांगा. एका माणसानं 2 कोटीचा बंगला बांधला. कुठून पैसे आणले होते काय माहित. काही माणसं इलेक्शन जवळ आल्या चौकून हापकीत आहेत आणि पुन्हा दानका ज्याला द्यायचा त्यालाच देतात. तस काय केलं असेल त्यानं. वास्तुशांतीला मोहकीर्तन घेतलं, तिथं गेल्या मी अभंग घेतला. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे. मला काय बोलायचं ते मी बोललो. कीर्तन झाले. माणूस म्हणला महाराज चला आमचं घर पाहायला. मी म्हणलं पाहिलं पत्रिकेवर. नाही तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या राव, जरासं बरं होईल. मी म्हणलं माया पायानं मोज घर फिटणं. पण चला म्हणलं एखाद्याची इच्छा असती. आता घरात नेऊन बसल्यावर बुकाला दक्षिणा द्यावा ना. लय मोठाडपणा सांगायची सवय. म्हणलं आपलं घर कस काय? मी म्हणलं छान आहे राव. आपल्याला काय घ्यायचं का द्यायचं? छान आहे. आता तरी बुकाला दुसऱ्या मधल्यात नेलं. घर कस काय? मी म्हणलं सुंदर आहे. आता तरी बुकाला तिसऱ्या मधल्यात नेलं. घर कस काय? मी म्हणलं उत्तम छान सुंदर ही अर्थ एकच. पुन्हा म्हणलं घर कस काय? मी म्हणलं मामा आता बुका लावा राव, मग सांगतो जाताना तुम्हाला तुमचं घर कस काय. बुक्का लावला, दक्षिणा दिली आणि पुन्हा जाताना मला म्हणलं घर कस काय? मी म्हणलं 2 चूक आहेत. मिस्त्रीचे हात कापीन. मी म्हणलं तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही. म्हणलं काय चूक आहे? मी म्हणलं पहिली चूक हे घर पडणार. कसं पडन म्हणला? म्हणला परसभर पाया खणला. मी म्हणलं 5 परस खांदा मामा पण घर पडणार. कसं पडन? मी म्हणलं किलारीसारखा भूकंप झाले. हो राव म्हणला दुसरी चूक. मी म्हणलं दुसरी चूक घर जर नाही पडलं ना तुम्हालाच घराच्या बाहेर काढणार आहे. म्हणला कोण काढीन? म्हणलं तुमचेच पोरं. काय ताकद आहे म्हणला महाराज ह्या पाठ्याला बाहेर काढायची. मी म्हणलं मेल्यावर काय मदत फुकणार आहेत का? बाहेर न्यावत लागण. तो किती कोटीचा जरी बंगला बांधला तरी काय उपयोग आहे का? उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले लाख करे रखवाली. लाख हिफाजत कर ले लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा. शाबास. आता घरी जाताना म्हणीतच जायचं पिंजरा. किती लबाड्या करियड्या पिंजरा. किती शेजाऱ्याचा बांध कुरकुर जमीन वाढव पिंजरा. आणि किती दुधात पाणी टाकू इक. टाक तुला काय टाकायचं इथं पिंजरा. खालीच होणार आहे. काय संग येणार आहे. आम्हाला लय घर बघण्यात येते तो. एका माणसानं 10 लाखाची बाथरूम बांधली. बाथरूम कशी असेल? किती लाखाची? 10 लाखाची. मला म्हणलं बाथरूम कडे चला. मी म्हणलं मला आली नाही. उघडून दाखवायला मला कस काय बाथरूम. त्याच्यामध्ये 2-3 लाख रुपयाचा असं झोपून आंघोळ करायचा टप होता. मी म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली. म्हणला मग? मी म्हणलं मेले आंघोळ घालते ना काय याच्यात? म्हणला नाही ना. खरंच 6 महिन्याला म्हातारं मेलो. त्याच्या मोतीला मीच गेलो. म्हाताऱ्याला बाहेर काढलं. 4 चादरा धरल्या. मधात आंघोळ घातली. कायाची बाथरूम आणि कायाचं काय. सून बसायला पाठ सुद्धा देईन आंघोळीला. सून म्हणली माय पाटण्यातात का काय? मावा बाब्या त्याच्या बसून जेवत. इमानदारीने सांगा बंगला कोण बांधला होता? कोण बांधला? म्हाताऱ्यानंच सासऱ्यानंच. आणि त्याला बसायला मेल्या आंघोळीला पाठ देईन. तिला काय म्हणतेत? सून. काय म्हणतेत? सून सून सुना. जरा कान खोल के सुना. ज्या बाईला सून नाही, ज्या बाईला सून नाही का तिला लय मधीत टाकली का थाप. ज्या बाईला सून नाही का तिला लय सुनाची हौस असते.
माह्या डोळ्याचे देखत आणायची म्हणती, माया डोळ्याचे देखत. तिचे लय स्वप्न असतात भारी भारी. तिला माहीतच नाही सुनाचा झटका. तुला सुनाचा झटकाच माहीत नाही. माय वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. आणि जिनं जिनं भावाची केली तिथं मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईना आणि दुःख कोणाला सांगता येईना. आता तू तशीच मरमाय विठाला. संसारात किती जरी धरपड्या केल्या तरी संसार बरोबर येत नाही. त्याला कोणतंच फळ लागत नाही. म्हणून साधू संत काही येडे होते का हो? संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य. धर्म केला हरिभजनी हे ढवळिले जग. चुकविला लाग कळी काळांचा. म्हणून ज्या भक्ताच्या अंतःकरणात देवाविषयी प्रेम आहे, देवाविषयी निष्ठा आहे, त्या भक्तावर जर एखादं संकट आलं, एखादं दुःख आलं तर त्याची लाज त्या भगवत भक्ताला वाटत नाही. त्याची लाज देवाला वाटते. म्हणून आपल्या लाजेसाठी भक्तासाठी धावून जातो देव पहिलं चरण. आपुलिया लाज आपुलिया लाज आपुलिया लाज आपुलिया लाज आपुलिया या काजा. संकट जर एखाद्या भगवत भक्तावर आलं तर देव धावून जातो महाराज. देव आज सुद्धा धावून येईल, का येणार नाही? बोलवणारा द्रौपदी सारखा पाहिजे. बोलवणारा कोणासारखा पाहिजे? द्रौपदी सारखा. कोण कहते हैं भगवान आते नहीं, माँ द्रौपदी जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, संत नामदेव के जैसे खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ जशोदा के जैसे सुलाते नहीं. अरे कोण म्हणते देव येत नाही? देव आज सुद्धा येतो. बोलवणारा द्रौपदी सारखा पाहिजे हो. काय द्रौपदीनं प्रेम केलं? देवाला निस्ती द्रौपदीची आठवण आली तर देवाच्या डोळ्यात पाणी येत होतं महाराज. सतत भजन करायची सतत. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, श्री बाके बिहारी नंदलाल मेरो है, राधा रमन बिहारी नंदलाल मेरो है. गोविंद मेरो है गोपाल मेरो है. सतत नामस्मरण करायची. बायकाईनं भजन करू नये नाही.
असं नाही, करावं. मीराबाईनं भजन केलं, जनाबाईनं भजन केलं, म्हणून तुम्हाला भजन करण्याचा अधिकार आहे. एखादा जर कोणी म्हणला बायकायनं भजन करू नये, त्याला संताचं प्रमाण सांगा. या रे लहान थोर याती भलत्या. अगोदर नारी आणि मग नर. नारीलाही अधिकार आहे आणि नरालाही अधिकार आहे, म्हणून तुम्ही भजन करीत जात जा. आपल्या बायका भजन करीत नाहीत असं नाही, करत्यात, पण त्याचे अभंग कोणत्याच गाथ्यात नसतील. कुठून जोडी त्यात आणि कुठून नाही देव जाणे. ते दिंडीच्या वाटानं बघा तुम्ही, दिंडीच्या वाटानं बायका काही म्हणतात महाराज. माऊली दिंडीत यावो द्या, माऊलीचा सवळा पावू द्या. सवळा एका म्हातारीनं तर असं भजन जोडे, मी मोबाईलमध्ये टेप करून आणलं. अरे ठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. मला बापरे, मला हिला देवाचा नंबरच भेटला तर काय इतक्या गुपचीप बसवणं. तुझी रे आठवण लई लई येते, म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचाही तुरे देव, माझा नंबर कर रे शेव. बापा बापा बापा, म्हणलं बाई इकडे बरं तुमच्या पाया पडू द्या. रातभर पाकडन काय नाही सापड. काही का जीपजोड भजन काय म्हणते. भजन असावं, चांगलं असावं. लय त्या काल्याच्या कीर्तनात तर माणसं काय प्रमाण म्हणते, काही भानत नाही महाराज. वाकून टाक सडा, मी टाकते, तुम्ही घरी जाऊन पडा, इथं नका करू राडा. काही बी. एक जणांना प्रमाण म्हणलं, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. मला फोन करून जायचं ना तू येड्या विठाला. महाराज म्हणले भजन ते मंगळवानी नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. भजन ते मंगळवानी नरका जाणे चुकेना. पत नाही होत आणि भजनानं उद्धारही होतो, म्हणून भजन पाहिजे. नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. चांगलं भजन म्हणा. अहो द्रौपदी असं भजन करायची, असं भजन करायची, देव तिचा ऋणी झाला. हो, उद्धवानं विचारलं, देवा सख्खी बहीण कोण आहे? सुभद्रा आहे. तिची आठवण काढत नाहीत, द्रौपदीचं गुणगान गाता. काय द्रौपदीपाशी? भगवान म्हणले, तुला द्रौपदीची किंमत नाही कळायची, तुला द्रौपदीचं प्रेम नाही कळायचं, चल हस्तिनापूरला. भगवंतानं उद्धवालाच्या हाताला धरलं, हस्तिनापुरामध्ये आणलं. ज्या ज्या वेळेस भगवान हस्तिनापूरला येत होते त्या त्यावेळेस उद्धव बरोबर असायचा. कोण असायचा? उद्धव. आणि मी नेहमी सांगत असतो, सोबत नेण्याकरता लायकी लागत असते. हा, कोणालाही संग नेऊनी. आणि त्यातली त्यात कीर्तनकारानं तर लहानपणचा वर्गमित्र कधीच संग न्यायचा नाही. हा, ते का कुठं चव घालीन सांगता येत नाही. आमच्यातलं एक जण म्हणलं, हे महाराज अरे कुठे संध्याकाळी खेळ. ते कीर्तनाला खेळ म्हणलं. मला उद्याच्याला मुंबईला जायचं, मग आता आजच निघावं लागते. ते म्हणला मला येऊ दे राव संग, मी चव घालशीन मी. नाही म्हणलं, मनशीन तसा वागतो, मग आता मुंबई दाखव. मला बस गाडीत बसलं, मुंबईला नेलं. काय पर्यटन स्थळ असतील ते पाहिले, ताज हॉटेल, समुद्रकिनारा, गेट ऑफ इंडिया. संध्याकाळी आम्ही जेवायच्या ठिकाणी गेलो. आता बाहेर गेले लोक चांगली सोय करतात, खाला चिक्क्या, टाकायला ताक्या, घरी गेलो की बुक्या.
घरी गेल्यावर काय असू द्या, बाहेर गेल्या चांगली सोय असती. 13 वाट्या भाजीच्या आल्या, 13 वाट्या. आणि 14वी वाटी आली गरम पाणी लिंबाची फोड. कशाला कशाला? हात धुवाला. आमच्या इथल्या येड्यानं लिंबू पिळून पाणी पिऊन टाकलं. तर म्हणलं याट गळा, हे हात धुवायला असते प्याला नसते. ते म्हणलं गबस तुला काय कळते ना, पोट साफ राहत असते. आता हाणून घ्यावं का? इकून तिकून कीर्तनाला आलं. 2 घंटे कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकणं झाले त्याची हरपली चपल. मला म्हणलं महाराज, मी म्हणलं काय? इमानदारीनं म्हणलं मी कवाच कीर्तन ऐकत नाही. मी म्हणलं मग काय झालं? अरे एवढं लांब आलो म्हणला राव कीर्तन ऐकायला. अरे मी म्हणलं मग काय झालं, तू काय तमाशा ऐकलास का? कीर्तनच ऐकलंस ना? अरे काय चांगलं झालं म्हणलं, 1000 रुपयाची चप्पल गेली म्हणलं. मी म्हणलं मग मला चप्पल घेऊन द्या. म्हणलं येडायस का काय? आपल्यासारख्या माणसाने इकत घ्यायची नसती. ते म्हणलं मग मला हानपणाची बी. त्यानं खरंच हल्ली, पण त्यानं हल्ली मी हरपली. म्या 2 घंटे मंडपात गवशिली, मला गवसलीत नाही. आणि जाताना त्याच्याच पायात निघाली. अरे मी म्हणलं मैच हल्लीस का काय? म्हणलं ही तू हित निघाली का विठाल? असा उद्धव नव्हता हो. सुभद्रेच्या दारात आली. सकाळची वेळ आहे. आवाज दिला, सुभद्रा ताई काय करायलीस? ताईनं सांगितलं दादा आता झोपेतून उठले बघ. त्यानं सांगितलं का 2-3 दिवसाचा उपवास आहे मला. परवाच्या दिवशी रामनवमी, कालची एकादश, 2-3 दिवसाचा उपवास आहे, मला खायला दे बरं काहीतरी. ती म्हणली दादा आता शिक मी ब्रश करायली, आता स्नान करणार, देवपूजा करणार, स्वयंपाकाला लागणार. दुपारचे 12-1 वाजते. ते म्हणलं तोवर तर मड काढावं लागते. मग असं कर दादा, किचन रूम मध्ये फळाचं टोपलं ठेवलेलं आहे, त्याच्यातलं एक फळ घे, खा, स्वयंपाक बनवते. देवाला खायचं नव्हतं, परीक्षा बघायची होती. भगवंतानं टोपल्यातलं फळ उचललं, एका हातात चाकू घेतला, चाकूनं फळ कापू लागली. फळ कापता कापता बोटच कापलं, रक्त निघू लागलं. उद्धवानं पाहिलं, बाहेर पळत आला. ताई देवाच्या बोटाचं रक्त निघतंय, बांधायला ना काहीतरी. सुभद्रा चिंदी सापडायली, घरात पळायली, दारात पळायली, तळमधल्यात पळायली, वरच्या बंगल्यात पळायली. तिचा बंगला लहान का काय? अर्जुनाची बायको, देवाची बहीण. 52 तास चिंदी सापडली, तिला चिंदी गवसली नाही. मला सांगा सुभद्रेकडे साड्याची कमी असेल का? कमी असेल का साड्याची तिच्याकडं? अर्जुनाची बायको होती, देवाची बहीण होती, तिला साड्याची कमी असेल का? आपल्या बायकाला साड्याची कमी नाही. हा, जशी जशी साखरात जवळजवळ येईन तसं तसं नवऱ्याचं 2-2 किलो वजन कमी होते. इतक्या साड्या असतात. एखाद्या बाईच्या घरात गेलं आणि कपाट जर उघडलं ना, प्रश्न पडतोय माणसाला, घरात आलो का कापड दुकानात आलो. इतक्या साड्या असतात, इतक्या साड्या. आमच्यात एका बाईनं कपाट उघड, साड्याच्या घड्या अंगावर पडल्या, दबून मेली. तरी तिला नवीन साडी घ्यावं वाटू लागली. मी तर म्हणतो आपल्या बायका 80-90 वर्षाच्या म्हाताऱ्या जरी झाल्या तरी यायला साड्याचा मोह जात नाही. परभणीमध्ये 7-8 दिवसांआधी, सक्रातीच्या 7-8 दिवसांआधी 80 वर्षाची म्हातारी हाताला हात धरून चालली. मी म्हणलं काय प्रेम आहे बा. मी पळतच गेलो, म्हाताऱ्याच्या पायाच पडलो. मला महाराज पाया काम पडायला. मी म्हणलं काय तात्या प्रेम आहे तुमचं, तरुणपणी प्रेम, म्हातारपणी प्रेम, हाताला हात धरून चालायली. ते म्हणलं प्रेम तसलं काय नाही महाराज. मी म्हणलं मग हात सोडा की दुकानात घुसायला लागली. म्हणला काय ह्याचं प्रेम, काय ह्याचं काय विठाला. म्हणता चिंदी सापडली, तिला चिंदी गवसली नाही. साड्याची कमी असेल का तिच्याकडं? देवानं सांगितलं उद्धवा द्रौपदीच्या दारात सर. सकाळची वेळ होती, सूर्य उदय होत होता, एका हातात ताट होतं, एका हातात तांब्या होता. आणि द्रौपदीचं भजन सुरू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। भगवान समोरून येत आहेत, बोटाचं रक्त निघतंय हे पाहिल्याबरोबर महाराज ताट खाली पडलं, तांब्या खाली पडला, पळत गेली देवाला विचारलं, दादा बोटातून रक्त निघतंय? हो ताई, थांब दादा मी चिंदी बांधते. आणि चिंदी गौशिण्याकरता घरात पळाली नाही, डोक्यावरचा पदर खाली घेतला, पदराकून नाटी फाडू लागली. उद्धवानं हात धरला, ताई सौभाग्यवती बाईनं पदराकून नाटी फाडत नसतेत शास्त्रे. पदराकून नाटी त्या दिवशी फाडतात ताई ज्या दिवशी बाईचा पती मरत असतो त्या दिवशी. तुझे तर 5 पती जिवंत आहेत, असं का करतेस? त्यावेळेस गोड उत्तर दिलं द्रौपदीने. द्रौपदी म्हणली, उद्धवा माझ्या कपाळावरचं कुंकू किती दिवस ठेवायचे आणि किती दिवस नाही हे फक्त माझ्या त्या दादाच्या हातात आहे. त्याच्या बोटाला जखम झाली, साडीची काय किंमत आहे माझ्या? टर्कन अंगावरची साडी फाडून टाकली, देवाच्या बोटाला चिंदी बांधली. हो चिंदी बांधी ते द्रौपदी, चिंदी बांधी ते द्रौपदी, हरीच्या बोटाला फाडोनी भरजरी शालून वाग, फाडोनी भरजरी शालून वा, शालून वा, शालून वा, शालून वाग. चिंदी बांधी ते द्रौपदी, चिंदी बांधी ते द्रौपदी. त्याच बोटभर चिंधीचं ऋण मानलं. नालायक कौरवानं ज्यावेळेस विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला, बोटभर सुद्धा शरीर उघडं दिसू दिलं नाही. तिच्या शरीराचं तिला वस्त्र पुरवले नाही, तिच्या शरीराचं वस्त्र तो स्वतः झाला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरणी वस्त्रे कैसी झाली माऊली. संकट आलं होतं पण त्याची लाज देवाला वाटली. आपोलिया लाजा धावे भक्ताची या काजा, म्हणून त्यानं स्वतःचं नामकरणच केलंय. नाम धरिले दीना, नाम धरिले दीनानाथा, नाम धरिले दीनानाथा, धरिले दीनानाथा, नाम धरिले दीनानाथा, नाम धरिले दीनानाथा, नाम धरिले दीनानाथा, नाम धरिले सत्य करावयावत, सत्य करावयावत, सत्य करावयावत, करावयावत, नाम धरिले दीनानाथा, नाम धरिले दीनानाथा, नाम धरिले दीनानाथा, नाम धरिले दीनानाथ. सत्य करावया व्रत, स्वतःचं नामकरण त्यानं दीनानाथ केलेले. जे दीन आहेत पण देव दीनाचा नाथ आहे. विठू दीनाचा दयाळ,
दयाळ दीनाचा दयाळ वागवी दासाची वागवी दासाची दासाची कळकळ विठू दीनाचा दयाळ दयाळ दीनाचा दयाळ. म्हणून त्यानं स्वतःचं नाव ठेवले, नाम धरिले दीनानाथ. सत्य करावया व्रत. कितीही मोठा घात असो आघात असो निवारण्याचं काम देव करतो. घात आघात निवारी छाया पितांबर करी. आणि त्याच्यासाठी देव पंढरपुरात उभा उभा कर कटी. तुका म्हणे याजसाठी नाम धरिले दीनानाथ. सत्य करावया व्रत विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये उभा कर कटी. तुका म्हणे याजसाठी नाम धरले दीनानाथ. सत्य करावया व्रत यथामध्ये यथावकाश. ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपला टाईमही झालाय, 11 वाजत आलेले. जाता जाता एकच सांगतो, दरवर्षी सप्ताह झाल्याच्या नंतर परिवर्तन झालं पाहिजे माणसामध्ये. कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे. तरुणाईनं परमार्थात आलं पाहिजे. नाही तर माणसामध्ये परिवर्तन होईन महाराज. परिवर्तन होणं काळाची गरज आहे. तुमचं गाव तरी जरा बरं दिसायले, नाही तर माणसाची व्यसनं बंद होईन. काही काही लोकायला सप्ताह बी कळणं, सप्त्यात बी फुल झालेले असते. इमानदारीनं खोटं नाही सांगत. काल परवा मला बुका लावायला येणाऱ्या माणसाचा वास येऊ लागला. इमानदारीनं वास आल्यावर मी मागं सरकलो. चोपदार म्हणला लय मागं सरकू नका, जाताना बुका त्याच्याच हातात आहे. मेला बापू म्हणजे सप्त्याचा कार्यकर्ताच ती होता. किती अवघड आहे महाराज. कुठंतरी बंद झालं पाहिजे. माझ्याकडता गाडी नव्हती. कधी कधी मी एस टीनं कीर्तनाला जाचो ना. आता एस टीनं कीर्तनाला जायचं म्हणल्यावर शेवटच्या एस टीला कोण असते? सगळे तेच. नेमकं बरोबर त्यानं उत्तर दिलं. नेमकं माझ्या शेजारी येऊन बसलं. वास आल्यावर मला कळालं हे वरफुल झालेले नाही. मग धोतर पाहिलं मला म्हणला महाराज आहेत का काय? म्हणलं हो. काय नाव आहे तुमचं? म्हणलं माऊली महाराज. माऊली महाराज आहेत होय. कीर्तनात वेगळंच दिसतात. म्हणलं काय लुगडं नेसतो काय कीर्तनात वेगळं दिसायला? ना पटकान गिटकान. म्हणलं पटका म्हण ना, गिटका काय म्हणायला? बरं बरं कोण्या गावाला जायचंय? म्हणजे जवळच अमक्या अमक्या गावाला. म्हणलं आपलंच गाव आहे ते. मी तिथून सोबतीस को काय? मला वाटलं उतरण ह्या फाट्यावर नाही तर त्या फाट्या. म्हणलं आपलंच गाव आहे. काय म्हणलं आमच्या गावात? म्हणलं काय ना कीर्तन आहे. हा राव म्हणला 2-3 दिवस झाले ती भनभन ऐकू लागली. सप्त्याला भनभन म्हणलं ती. मी म्हणलं तुम्ही येत नाहीत का कीर्तन? हा तसल्या मोकार धंद्यात आपण पडत नसतो. कीर्तन मोकार धंदा आहे. सप्त्याला पट्टी दिली, मोकळा झालो म्हणला. सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं ते करा. शिराप करा, भात करा, कढी करा, झगड करा, माती करा. सांगितलं म्हणलं. मी म्हणलं बरं झालं बाबा. किती दिली तुम्ही पट्टी? 10,000 रुपये दिली म्हणला. म्हणलं बरोबर पेताड्यानं 10 दिली. बाबा बरं आहे म्हणजे. म्हणलं हंतू काय मला 10 दिली म्हणला. म्हणलं मग चांगलं झालं ना. म्हणला महाराज म्या 10,000 पट्टी दिली म्हणल्या मग हिस्सा आहे का नाही? म्हणलं तुम्ही 10,000 पट्टी दिली म्हणल्या तुमचा हिस्सा आहे ना. म्हणलं मग माझ्या हिस्साचं कीर्तन एसटीतच सांग. एसटीतच. त्याला काय अक्कल असती का काय? म्हणून व्यसनमुक्तीचा संदेश साधू संतांनी बी केलेला आहे हो. दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है,
मुंह में मट्टिया आती है. म्हणून बरेचसे तरुण कीर्तनाला येतात. तरुणाईला विनंती, तुम्ही परमार्थात या. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. खरा परमार्थ तरुणाचाच आहे महाराज. पण आपले तरुण असे सकाळी जातात घरून, संध्याकाळी आणावं लागते धरून, आणि ते आपले तरुण लय काळ विचित्र आहे. तरुण मुलं आहेत तरच्या महाराष्ट्राची शान आहे. तरुण आहेत जवान तरच्या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गाता भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृतीवर ठेव भान, तरच उंच होईल या भारत देशाची मान. उंच करायची असल मान तर महिला मंडळी शिकवा तुम्ही लेकरायला पसायदान, नाही तर होईल मथरपणी ताना तान. काळ विचित्र झालाय. पोराचं वय झालंय 8, पोराचं वय झालंय 8. पोरग वरातीत नाचतंय ताट, त्याला शिकवा हरिपाठ, नाही तर लागन मथरपणी वाट. नसल लागून घ्यायची वाट तर त्याला दाखवा मारुतीरायाच्या मंदिराची वाट. तीर्थे घडतील 360. काळ विचित्र आलाय. शेतकऱ्याला शेती साथ देईन म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीचे पोरं पिऊ पिऊ तर झाले तंगाट. आणि आता पहिलीचं पोरग म्हणते झालं झिंग 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 झिंग. इतकुसच आहे मग आता बघा ना ती कसं माहिती झिंगा. लय काळ विचित्र आहे महाराज. लेकरायला चांगले संस्कार राहिले नाहीत. मला एक जणांना घरी चहा प्यायला नेलं, पोराला बोलून घेतलं, बाबा इकडे सांग ना वाटा किती. ते म्हणला ना वाटा 52. बाप बी हुशार होता, त्यानं 200 रुपये काढे. म्हणला जाय गोळ्या खा, बिस्किट काय, आईस कर, शाबास. मी म्हणलं पोरग चुकीचं उत्तर द्यायला तुम्ही त्याला 200 रुपये देतात, मोसकाडात द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे का मो. मी म्हणलं तूच. म्हणलं मग तू शांत बस. मी म्हणलं कस काय. ते म्हणलं आमच्या खोडी आम्हाला माहीत असतात. मी म्हणलं कस काय. ते म्हणलं ते आता पोस्तर न वाटतं 35 म्हणत होतं, पैसे देऊ देऊ 52वर आणले. जाते 100-200 म्हणला मात्र पोरग 72 वर. लय अवघड आहे. एका शिक्षकानं विद्यार्थ्याला उठीला, ओट पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ते म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. मास्तरला तर अटॅकच आला. 8 दिवस पोरग शाळेत आलं नाही. 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. मास्तर घरी आलेला पोराच्या आजानं बघितला ना आजा म्हणला पाप्या मास्तर घरी आलाय, लप लप लप. पाप्या म्हणला बाबा तुम्हीच लपा. आजा म्हणला मला लपाय सांगतोस. ते म्हणला सांगितलंय मास्तरला. मग आजा मी आलाय. 8 दिवस येणार नाही म्हणून लेकराला चांगले संस्कार द्या मायबाप. ही चिलर तुम्हाला सामान्य वाटायली काय. लय खतरा आहेत महाराज हे. मला वाटत होतं मी लयच हुशार आहे. एका गावात 7-8 वर्षाच्या पोरानं पंक्चर केलं. बैठकीत जाऊन बसलो, 7-8 वर्षाचं पोरग मायापाशी आलं आणि मला म्हणला महाराज चला आमच्या घरी चहा प्याला. मी चहा सगळेच पाजवले, दुसरं काहीतरी पाजव ना. ताक आहे म्हणलं आणू का. मला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. मला आण. पळत गेलो, 1 तांब्या ताक आणलं. 1 तांब्या ताक पिलं. पण जाताना त्याला हळूच करून मी म्हणलं बाळू 1 तांब्या ताक पाजलंस तू आई तुला काही म्हणणार नाही का. ते म्हणला कशाला काय म्हणीन महाराज, त्याच्यात उंदीर मेलेला होता. असा राग आला महाराज. तांब्या घेतला आणि भिताडात फळला. तेवढ्यात ते पोरग म्हणते आई महाराजांना संडासला न्याचा तांब्या फळला. तांब्या कायचा होता. म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या. आमच्या मायबापानं आळंदीला शिकायला नसतं घातलं तर आमची बी हीच अवस्था झाली असती. पण उपकार ज्ञानोबर आहे तुको भरायचे. म्हणून तरुणाईला विनंती आहे परमार्थात या. तारुण्य परमार्थानं शोभून दिसत असतं, परमार्थात आलं पाहिजे. मला तर वाटतंय 2 जणांचे उपकार म्हणा जाता जाता. 5च मिनिटं माझे राहिलेत. एक देशाला जगवणारा शेतकरी आणि देशाला वाचवणारा देश जवान. जय जवान जय किसान. मला वाटतंय जगवणाराही शेतकरीच आहे, वाचवणारा शेतकरीच आहे. जेवढे काही आर्मीमध्ये मुलं आहेत स्वतःचा जीव धोक्यात टाकून या देशाचं रक्षण करणारे जेवढे मुलं आहेत, तिथं कोणाचा मुलगा आहे. आमदाराचा मुलगा, खासदाराचा मुलगा, गडगंज श्रीमंताचा मुलगा. अहो नाही, सर्व शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली मुलं आज देशाच्या सीमेवर जातात, देशाचं रक्षण करतात. म्हणजे देशाला जगवणाराही शेतकरीच आहे, वाचवणारा सुद्धा
शेतकरीच आहे म्हणून त्या शेतकऱ्याचे उपकार माना, त्या देश जवानाचे उपकार माना. माग सरकले नाहीत ते महाराज, किती जरी वेळ आली तरी. म्हणून आपण आज आपल्या घरात सुरक्षित आहेत. ज्या आँख खुले वो धरती हिंदुस्तान की हो, ज्या आँख बंद वो गली हिंदुस्तान की हो. अरे हम मर भी गए तो कोई गम नहीं, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो, हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. तू मेरा कलमा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है ऐ वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. ला 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 ला. वाट्यावर बसलेली काय पाकिस्तान मधून आली काय? भारत माते की वंदे मातरम. म्हणून मला वाटते तरुणाला विनंती आहे, जगायचं असलं तरी देशासाठी जगा, आणि मरायचं असलं तरी पोरीसाठी काय मरतो नालायका? देशासाठी मर, देशासाठी तू नाव निघल तू. हा, जिला प्रेम नावाची व्याख्या कळत नाही तिच्यावर प्रेम करतो, प्रेम भांग्या. हा, एका पोराने एका पोरीला मेसेज केला, हसत असेल तर हसू पाठव, रडत असेल तर हसू पाठव, झोपलेली असेल तर स्वप्न पाठव, जागी असेल तर शुभेच्छा पाठव. ती पोरगी त्याच्यापेक्षा गेलेली होती, ती म्हणली भांडे घासायले खरकट पाठवू का? अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेंगी तुम्हारे दफन के लिए, मरना है तो देश के लिए मरो मेरे यारो, हसीना भी दुपट्टा फाड़ के देंगे तुम्हारे कफन के लिए, तुम्हारे कफन के लिए. म्हणून जगायचं असलं तरी देशासाठी जगा, मरायचं असलं तरी प्रेम करायचंय मायबापावर करा. तुम्हाला मायबापानं लहानाचं मोठं केलंय, तळहाताच्या फोडाप्रमाणे माईनं तुम्हाला सांभाळलंय, बापानं तुम्हाला सांभाळलंय, म्हणून मायबापाचे उपकार माना. सध्याच्या काळात पोराला लहानाचं मोठं मायबापानं करायचं, शाळेचा खर्च मायबापानं करायचा, कॉलेजचा खर्च मायबापानं करायचा, आणि पोरग कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर स्टेटस ठेवताय माय लाईफ माय जानू. तोही जानू डबल सिमचा फोन वापरी, ती तुला एकच नंबर माहिती, वळवळ करू नको. बाकीचे 2 जण बॅलेन्स टाकून मेलेत. म्हणून परमार्थात या, सुसंस्कार लाभा. कुठंतरी वाईट लोकांमध्ये बसून वाईट वेळ घालवण्यापेक्षा वारकऱ्यामध्ये बसून हरिपाठ म्हणायला शिका. तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. नका कोणाच्या नादी लागू, आणि आपलं जीवन बर्बाद करू नका. एखादा देश जवान गावातला असेल तर त्याचा गावात आल्याबरोबर सत्कार करा, आणि ज्या मायबापानं आपला पोटचा गोळा देशासाठी समर्पित केला त्या मायबापासाठी जोरदार टाळी वाजवा. त्या देश जवानाकडून शिका निष्ठा कशी आणि देशावर कसा विश्वास ठेवायचा ते.
अहो त्या दिवशी देव सुद्धा आपला ऋणी होईल. अहो निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये. म्हणून झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी ज्ञानोबाराय तुकोबाराय चोखोबाराय शेना महाराज सावता महाराज नरहरी महाराज जनाबाई सखुबाई अष्टादश सकल संत मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुनश्च एकदा भजने मंडळी गुणीजन मंडळी तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून वंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम